पुस्तक ग्रंथ नाम दासबोध गुरुशिष्यांचा संवाद दशक 8वा दशक 4था समास 8वा वाचण्यास प्रारंभ करतो महाराज. श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. ओम श्री सिद्धरामेश्वराय नमः. श्रीराम मागा झाले निरूपण 7वे भक्तीचे लक्षण. आता ऐका सावधान 8वी भक्ती. देवासी परम सख्य करावे प्रेम प्रीतीने बांधावे 8व्या भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे. राजा सद्गुणा सिद्धरामेश महाराज की जय. राजा सद्गुणा महाराज की जय. राजा सद्गुणा गुरुविनंद महाराज की जय. राजा सद्गुणा से काळ सिद्धेश महाराज की जय. राजा सद्गुणा शरद महाराज की जय. राजा सद्गुणा रणजीत महाराज की जय. राजा सद्गुणा हरिश्चंद्र महाराज की जय. राजा सद्गुणा श्री तारकर महाराज की जय. रामदास महाराज यानं दशक 4था समास 1 ते 9 काय सांगितले. देवाला कसं ओळखायचं. आपण देव समजतो, तो देव नाही. आपला काय समज आहे. रामकृष्ण अवतार आणि मूर्ती त्याला आपण देव मानतो. देव मानतो. हिंदू मध्ये 33 कोटी देव आहेत. जेवढे धर्म तेवढे देव. देव कोणता देव म्हणायचं. राम खरा की कृष्ण खरा का वामन अवतार खरा का परशुराम अवतार खरा किंवा देवी ज्या आहेत देव्या त्या खऱ्या आहेत म्हणतात ना. पहिले प्रतिमा पूजा कुठले आहे. चतुर्वार देव म्हटले 4 प्रकारचे देव. पहिला प्रतिमा आणि बरेचसे लोक काय मानतात. प्रतिमेनेच मानतात. विठ्ठलाची असो गणपतीची असो किंवा कृष्णाची असो किंवा अनेक देवतांची असो. प्रतिमा पूजा पहिली. दुसरं अवतार. अवतार झाले की नाही. रामाचं झाला, कृष्णाचं झालं, वामन अवतार झाला, परशुराम झाला, अक्कलकोट स्वामी, शिर्डी साईबाबा, परत गजानन महाराज अवतार. पहिली प्रतिमा, दुसरा अवतार, तिसरा आत्मा. आत्माबद्दल आहे. आत्माबद्दल आहे ते. तिसरा 4 प्रकारचे देव आहेत. देव खरा कसला. कोण खरा. प्रतिमा देव खरा, अवतार देव खरा का आत्मदेव खरा. देव कसं ओळखायचं.
सद्गुरूशी कोणी सांगू शकत नाही ना. सत्य वस्तू दाखवतो तो सद्गुरू. सद्गुरू हे सांगत नाही मी देव आहे. सद्गुरू हे सांगत नाही मी देव आहे. आता शिर्डीचा बाबासाहेब बाबा काय झालं, त्यांच्या हातून चमत्कार घडले. त्यांच्या हातून चमत्कार घडले. कृष्णाच्या हातून चमत्कार घडले. रामाच्या हातून चमत्कार घडले. परशुरामाच्या हातून चमत्कार घडले. वामन अवतारच्या चमत्कार घडले. चमत्कार झाला का आपण देव म्हणतो. मिरॅकल्स म्हणतात आपण. मिरॅकल्स मिरॅकल्स देव कळत नाही. मिरॅकल्स होतो ना, मिरॅकल्स. चमत्कार म्हणतात त्याला. चमत्कार काय, नमस्कार. चमत्कार तिकडे नमस्कार. चमत्कार झाला ना आपण नमस्कार करू, म्हणजे काहीतरी आहे याच्यात. चमत्कार दाखवून देवाला ओळखत आहे. म्हणून काय सांगितलं आहे, चमत्कार तिकडे नमस्कार. पण चमत्कारामध्येच माणूस जीव आहे ना. हा जीव आहे ना, ह्याला चमत्कार आवडतो. मनासारखं झाला देव पावला. नवसाला पावला तर देव. देवाची ओळख होत नाही ना. पंढरपूरला आपण वाऱ्या करू, शिर्डीला वाऱ्या करू, तिरुपती बालाजीला वाऱ्या करू. देव कुठे भेटतो. भक्ती होतो त्याची ना. भक्ती भक्ती म्हणजे काय, पुण्य जमा होतो. पुण्य जमा होतो म्हणजे काय झालं, तिकडे आहे तू आहेस. पुण्य जमा होतो म्हणजे तू तिकडे आहेस. सद्गुरू म्हणतो तू नाहीस हो, तुला देव. जोपर्यंत तू आहे तोपर्यंत देव नाही. आपल्याला कसं नाहीसं करायचं, सद्गुरू सांगतो. पहिली भक्ती श्रवण. म्हणजे हा विषय काय, अध्यात्म हा विषय काय तो कळतो. अध्यात्म म्हणजे काय, आधी आत्मा. सग कशापासनं, अध्यात्म. आत्मामुळे वाचत. पडदा आहे, पडदामुळे चित्र वाचतो. पडदा नसेल तर चित्र कसं दिसणार. पडद्यावर अनंत चित्र येतात आणि जातात. पडदा नसेल तर चित्र कसं दिसणार. तसं सगळ्यांमध्ये चैतन्य आहे. चैतन्य देव म्हटलंय. चैतन्य एकच देव आहे. तो सगळ्यांमध्ये आहे. तो चैतन्यामुळे सगळं चालतं. चैतन्याच्या पलीकडे सद्गुरू येतो. कारण चैतन्य पण खरं नव्हे. चैतन्य ज्ञान. हा ज्ञान कुठून आला, अज्ञानात. मी कोण आपण विसरलो, त्यामुळे हा चैतन्य आला. चैतन्य नेवतोच त्याला विष्णू म्हणतो आपण. सृष्टीची निर्मिती झाली. निर्मितीपूर्वी कोण आहे, विष्णू आहे, चैतन्य. नंतर ब्रह्मा आहे, नंतर महेश. तीन देव आहे, ब्रह्मा विष्णू महेश. जगाची निर्मिती कोणी केली, ब्रह्माने. आता ब्रह्माला कसं ओळखायचं आपण, ब्रह्माला कसं ओळखायचं. सगळे आपण उठतो की नाही, म्हणजे चैतन्य आलं की नाही, जाणीव म्हणतो की नाही त्याला आपण असल्याची जाणीव. जगाची निर्मिती केली की नाही. ब्रह्म म्हणजे भ्रम. मी कोण विसरणं हा भ्रम. मग त्यालाच अज्ञान म्हटलंय. अज्ञानातून ज्ञान जर तयार झालं, जगाची निर्मिती करणं. जगाची निर्मिती केल्यानंतर सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण या शरीराचं पालन करतो. विष्णू पण तूच झाला की नाही.
रात्री आपण झोपतो, पण झोपणार असं कोण आहे? जीव आहे ना, तीन दशेत फिरतो. जागृती, स्वप्न, सुषुप्ती. पहिली जागृती, नंतर सुषुप्ती आणि स्वप्न, तीन दशेत फिरतो. सकाळी उठतो ब्रह्मा, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत विष्णू आणि रात्री महेश. आपणच निर्माण केलेला आपण मोडून टाकतो. पहिला प्रलय, निद्रा प्रलय. रोज आपण प्रलय करतो, जगाची निर्मिती रोज करतो, जगाची नाश रोज करतो. स्वप्न रोज बघतो, स्वप्न आपण मोडून टाकतो. खरं स्वप्नाला खरं मानत नाही, पण स्वप्नात असं खरं वाटतं की नाही? आपण स्वप्नात असं खरं वाटतं की नाही? स्वप्नात आपण घाबरलो, ओरडतो की नाही? वेगवेगळे आवाज काढतो की नाही? बाजूला कोणतं शेजारी झोपलेलं स्वप्न उठवतो, अरे काय काय स्वप्न पडलेलं दिसतं असं, त्याला उठवतो, उठतो जागी, स्वप्नातून जागृती देतो. काय झालं, कशाला ओढत होता? स्वप्न पडलेलं का तुला? हो, स्वप्न पडलेला भयानक स्वप्न होतं. कोणी जागृत केला? शेजारी. ना जागृत स्वप्नात बाहेर काढलं असतं तर ओढत बसलं असतं की नाही तिकडे तो? त्याला त्रास आहेच, पण शेजारी झोपल्यात त्याला पण त्रास आहे की नाही? जागा केला म्हणून त्या दुःखातून तो मोकळा झाला, किंवा आनंद स्वानंदातून मोकळा झाला. काही हसतात स्वप्नात, काही लोटतात, काही रडतात. आपण जे काय सकाळी बनलेलं आहे, जन्मापासून मरेपर्यंत आपण जे काय बनलेलं आहे ते विसरतो. आपण डायरेक्ट शब्द पडत नाही ना. आपण काय बनलोय त्याला विसरावं लागतं की नाही? विसरल्यानंतर तसं आपण आपल्याला ओळखायला पहिले शेवट विषय काय? आत्मा आहे, अध्यात्म हा विषय काय? अध्यात्म आहे, तो दिसत भासत नाही. सदा चैतन्य दिसत नाही आपल्याला. ज्याला आपण प्राण म्हणतो, जीव म्हणतो, तो कुठे दिसतो? ज्याला मन म्हणतो तो कुठे दिसतो? जाणतो की नाही मन? बुद्धी दिसत नाही पण आहे की नाही? चित्त दिसत नाही पण आहे की नाही? अहंकार नाही पण दिसतो, जाणवतो आहे, नाही दिसत नाही पण आहे की नाही? तसं देव, चैतन्य देव आहे, जीवात्मा आहे. म्हणून शरीर बोलतो, चालतो, हालतो, डोलतो, सगळं. विषय काय? अध्यात्म. श्रवण भक्ती नाही कळत. एकदा तो विषय कळला मग रवंथ करतो आपण, कीर्तन बघतो. विष्णू स्मरण, सगळीकडे देव आहे, चैतन्य आहे. विष्णू स्मरण सगळीकडे चैतन्य आहे. पाच सेवन सद्गुरू सांगतो त्याप्रमाणे वागायचं. म्हणजे काय? एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त करायची आहे. साधं उदाहरण घ्या, एखाद्या बाईला चहा कसं बनवायचं शिकायचं आहे. मला चहा करता येत नाही, मला शिकवशील? जाणते, त्याच्यातली जाणते, त्याला विचारते चहा कसं बनवायचं, सांगते मी. पहिले ती बनवून दाखवते चहा असं बनवायचं, नंतर सांगते आता तू बनव, मी तुला शिकवलंय. पाणी टाक 1 कप, नंतर मग 1 चमची काय चहा पावडर, 2 चमचे साखर, उकळलं ना आता दूध टाक, आता चहा पिऊन बघ झालं की नाही चहा. कोणाचं ऐकलं? जाणता. ज्याला अनुभव आहे, अनुभवाविण मान धरू नको, अंतरीचा दिवा मानू.
जसं सद्गुरूला आपल्याला ओळखायचं आहे, गुरुला ओळखायचं आहे, देवाला ओळखायचं आहे, जाणता सद्गुरू तो सांगेल त्याच्याप्रमाणे वागायला पाहिजे. 5 सेवन करतो. चौथी अर्चन, गुरु सांगेल ते ग्रहण करायचं. नाही काय सोनारे फुगले का इकडून तिकडून गेले वारे. ग्रहण करायला पाहिजे की नको. शाळेत जातो, गुरुजी शिकवतो, शिक्षक शिकवतो, घसा फोडून शिकवतो, डोक्यात शिरत ओरडा आहे ना, उपडा कळायला ते नाही, मग कसं कळेल. म्हणून अर्चन भक्ती आहे. सद्गुरूंनी सांगितलेलं ग्रहण करता यायला पाहिजे. सगळे शाळेत जातात पहिलीपासून, सगळे ग्रॅज्युएट होत नाही ना, कारण ग्रहण शक्ती नाही. त्याला काय म्हणतात, गॅस्पिंग पॉवर म्हणतात. सत्ता कशी त्यांना होते. जन्मजन्मी आम्ही भावपूर्ण केले, मग विठ्ठले कृपा केली, पुण्य साठतो, वासना तयार होत. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. तसं मरताना वासना मोठी पाहिजे, मला देवाला ओळखायचं. ही वासना असेल, या वासनेने मरतो की मला सद्गुरू भेटायला पाहिजे. कशाला, देवाला ओळखायचं. गॅस्पिंग पॉवर म्हणजे अर्चन. वंदन, सगळीकडे देव, अनुभव घ्या, सगळीकडे देव आहे. वंदन म्हणजे सगळीकडे देव नमस्कार करणार की नाही, करणार की नाही. अनुभव येतो ना, देव आहे आणि तो सगळीकडे. वंदन दास्य, आतापर्यंत देहाचं पण दास्य तू केलं. जन्मापासून मरेपर्यंत अनेक जन्म देहाचाच दास्य केलं, देहाचाच विचार केला. मरताना ते ओझं टाकावं वाटलं आपल्याला, नको नको. पण तोपर्यंत वेळ संपलेला असतो. परमेश्वराने 3 तास दिलेले फुकट गेलेले असतात. वेळ संपलेला असतो. जसा एखादा माणूस म्हातारा होतो, मग शिकायला जाईल, तर शिकायला होईल का. पहिलीत गेला तर जमेल का, त्याला ग्रॅज्युएट होता येणार का. ते बालपणच केलं पाहिजे. वेळेचा उपयोग जन्मापासून मरेपर्यंत देहापर्यंत, देहावरच प्रेम केलं, देहाचाच विचार करतो आपण. देहावर प्रेम करतो. सद्गुरू आपल्याला देवावर प्रेम करायचं. देव कुठे कळल्यानंतर देवावर प्रेम नाही करणार आपण. कारण खरं काय आहे, सगळं स्वार्थासाठी जुळते नाते, पुणे ना पुणे आणते, प्रभूने खेळ तुझा नाही. त्या स्वार्थासाठी आहे ना. जो कशावर प्रेम करतो आपण, का बोललास वरल्याना सगळं देहावर प्रेम करतो की नाही. माणूस मेल्यावर प्रेम करतो, त्याच्यावर कोणी फोटोळात मारता हात लावेल, पण उठून आला तर खरं आला तर काय होईल. हे बाबा जा, भूताला नको. म्हणजे कोणावर प्रेम करतो, देहावर. देह केला, 12 दिवस 12वा घातला, 12 दिवशी नाम देतो, 12 दिवस नाम जातो, संबंध तुटला, जा पुढे जा. कशावर प्रेम करतो आपण, देहावर. देवावर प्रेम करायला पाहिजे, जिवंत असेल. अनेक जन्म आपण देहावरच प्रेम केलाय. रामावर कधी प्रेमच नाही केला, रावणावर प्रेम केलाय. मग रावण जो ज्यासी द्यासी तो त्याची होय. आपण देहालाच ध्यास घेतो, मग देहच होतो की नाही आपण. पण जन्म घ्यावा लागतो की नाही. तो पण नाही, कसलाही देह असो, चारी खाणी चारी वाणी लक्ष दौऱ्याची देहावर प्रेम करतो म्हणून देहच. मी तुकाराम महाराजांना सांगितलं, जन्माचे ते मुळा पायने शोधना धोका हे कारण घ्या. पहिले सांगून टाकितलं, जन्म घेणं दुःखदायक आहे. आणि रामदास महाराजांनी तेच सांगितलं,
दशक पहिला, समाज पहिला, दशक 20वा, समाज 10वापर्यंत हेच सांगितलं. जन्म घेणं गर्भापासून सुरुवात होते दुःख. जन्म घेतल्यावर सुख कुठे आहे? त्यांनी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मनात तुझं शोधवणी पाय. मेल्यानंतर पण दुःख आहे. अधिदैविक ताप आहे की नाही तिकडे? दुसरा देह मिळेपर्यंत ताप आहे की नाही? अधिदैविक कर्मानुसार मिळतो की नाही? ठीक आहे, तो आपल्याला अनुभव नाही, पण आधीभौतिक आणि आध्यात्मिक ताप तो आपल्याला माहिती आहे की नाही? अधिक मग आतून हे रोग उफाटतात. तो त्रास, ताप आला, सर्दी आला, खोकला आला, कॅन्सर झाला, मूळव्याध झाला, ब्लड कॅन्सर झाला, हात मोडला, पाय मोडला, हे तर ताप माहिती की नाही आपल्याला? जन्मापासून मरेपर्यंत एवढं चालतं की नाही? ज्या देहावर आपण प्रेम करतो सुख कुठे आहे? सुखाचा भास होतो. सुख आहे, सुख आहे, कुठे सुख? कुत्रा हाड चघळतो, त्याच्यात जातो रक्त पडतो, त्याला वाटतं हाडातून रक्त येतो. शरीरात सुखच नाहीये. शरीर म्हणजे हाड, त्याच्यातून सुख कुठे आहे? आपल्या आत्म्यातून सुख येतो. म्हणून सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण सुखी होण्याचा प्रयत्न सुखी होतो. रात्री झोपावं लागतं की नाही? झोपून चांगली झोपला आणि उठला तर अरे छान झोपलाय. मग आनंद कशाचा आहे? आपण पण बोललो त्याला विसरण्यात आनंद आहे. नाही तर सगळं उठल्यावर काय संकल्प विकल्प हे म्हणे उठले निमले सुरुवात होते. आपण म्हणतो देऊ सगळं बंद सुटायला लागतो. म्हणून सांगितलं आत्म्यावर प्रेम करा. गुडावरी नांदे देखील पंढरी ते सुख काय सांगू माझे बोलताने तेचे नियोजन गेले पडमायचे. आत्मा तिकडे थांबतो. चंचल आहे ना, चैतन्य म्हणजे चंचल आहे ना. चंचल सुख कुठे आहे? चैतन्य हा सुद्धा आत्माच आहे ना. जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा. निर्धार म्हणजे शांत व्हायला गुडावरी नांदे देखील पडले. आत्मा तेथे निर्धार गुडावरी ना. आत्मा कुठे थांबतो, शांत होतो. तू सांगितलं पडले भाग्य माझे, धन्य झालो संसारी, सद्गुरू भेटले धन्य तरी पश्चिमी चालवले. आत्मा तेथे निर्धार. आपण देहावर प्रेम करतो म्हणजे पूर्वेला आहे. आत्मा तिकडे शांत होणार नाही. देहावर प्रेम करायचं आणि देवावर प्रेम करायचं. देवावर म्हणजे आपल्यावर. आपण म्हणजे देव, आपल्या आतमध्ये देव आहे ना, आत्मदेव, त्याच्यावर प्रेम करायचं. म्हणून सख्य कोणाशी करायचं? देवाशी. प्रेम कुठे करायचं? देवावर. दोस्ती प्रेम कोणाची संगत करायची? आत्म्याशी. सख्य बघ. दास्य आपण कोणाचं दास्य करायचं? आत्म्याचं दास्य करा. देहाचं दास्य करून काम होणार नाही. तेवढा पण बरं वाटलं आपल्याला. मरेपर्यंत आपण संसार करतो. 10 लाख 20 लाख बिल्डिंग बांधतो, पण बिल्डर होतो, पण कारखानदार होतो, अब्जाधीश होतो. पुढे काय? शरीर साथ नाही, खायला होत नाही, बाथरूमला होत नाही, खाल्ल्याला पचत नाही, आणि जास्त कमवल्यानंतर मुलांमध्ये भांडण. म्हणजे ज्या सुखासाठी आपण कमवलं ते कुठे सुख आहे? काय करायला पाहिजे? आपण कुणाला महत्व दिलं पाहिजे? सगळं देहासाठीच करतो ना आपण. जन्मापासून मरेपर्यंत नोकरी करतो देहासाठी, व्यापार करतो देहासाठी, जे काही उद्योग करतो देहासाठी करतो. आपल्यासाठी काय करतो आपण? सद्गुरू आपल्यासाठी करायला. सख्य होतो. दास्य देहाचं दास्य न करता देवाचं दास्य करायला पाहिजे. आता पण देहाचंच दास्य केलेलं म्हणून दुःख बघतो.
सद्गुरू म्हटल्यानंतर आपल्याला देवाचं दास्यत्व करायचं, म्हणजे आत्म्याचं दास्यत्व करायचं. आणि वंदन भक्तीमध्ये आपल्याला कळलेलं आहे देव कुठे आहे. म्हणून देव सगळीकडे आपण वंदन करतो की नाही, सगळीकडे देव दिसतो की नाही आपल्याला. मूर्तीपूजा तिकडे नाही. मूर्ती मोठी पाषाणाची मूर्ती म्हणतो, अवतार होऊन गेले ठीक आहे, सगळ्यांना देव बघतो आपण, म्हणून वंदन भक्ती होतो. सत्य देवाशी म्हणजे आत्म्याशी आपण काय दोस्ती केली पाहिजे, सख्यत्व केलं पाहिजे, प्रेम केलं पाहिजे. दास्य कोणाचं केलं पाहिजे? आत्म्याशी. आत्मदेव आहे की नाही. म्हणून काय काय सांगितलंय, पहिला देव कुठला आहे? प्रतिमा, अवतार आणि आत्मा. आत्माशी आपण आत्मदेव आहे ना सगळ्यांमध्ये. आत्मा नसेल तर भेड होतो, माणूस मरेल. जीवात्मा नसेल तर म्हणून जीवात्माला आधार कोण आहे? चैतन्य आहे ना. चैतन्याला आधार शिवात्मा आहे, परमात्मा आहे आणि निर्मात्मा आहे. सगळं आपल्याचकडे आहे. रावळा माझी जाता हा देह अवस्था मन झाले नसे पद्धती जीवात्मा. हे तुवा मावाला शब्दाला दळस होऊन ठेवले निज रूप पाहता. हे रूपी देवळाच गुरु आपल्याला देवाला शोधायला. पाच सेवन भक्ती त्याच्यासाठी, अर्चन भक्ती त्याच्यासाठी, वंदन भक्ती त्याच्यासाठी आहे, दास्य सख्य भक्ती त्याच्यासाठी आहे. आणि काय दास्य भक्ती आपण देहाचं दास्य करतो ना, देवाचं दास्य. प्रातः स्मरावे दिवस, सकाळ उठून कोणाचं आपण पूजा केली पाहिजे, कोणाची स्तुती केली पाहिजे, कोणाचा ध्यास घेतला पाहिजे? देवाचा. नंतर जोपर्यंत आपण ध्यास घेत नाही, आता कुठली गोष्ट करायची आपण ध्यास घेतो की नाही, तेव्हा काही सिद्ध होतो की नाही. तसं देवाचं दास्यत्व करायला, देवाचं चिंतन करायला, देवाचीच पूजा करायला. संसार सहज आहे, कारण प्रारब्ध आहे. नाही म्हटलं तरी देव तुमच्याकडून करून घेणार. प्रारब्ध भोगलं जाणार नाही. कर्मानुसार सगळं घडतं ना. मग प्रारब्ध कर्माने तुमचा संसार आपला सहज होतो. बद्ध असो, ममोक्ष असो, साधक असो, सिद्ध असो, कोणी असो, सहज होत. प्रारब्ध आहे. कोणी ज्ञानी होण्यासाठी काय होतो? गदा सोडून जातो. कोणी संसारात राहून करतो. उदाहरणार्थ तुकाराम महाराज सावतामाळी काय कुठे पंढरपूरला गेलाच नाही. आपला सगळं संसार सांभाळून सगळं केलं. प्रारब्ध आहे सगळ्यांचं, प्रारब्ध दुसरं घडतं. सख्य म्हणजे कोणाशी केलं, दास्य कोणाशी केलं, आत्म्याचं दास्यत्व करायला पाहिजे आपण. सद्गुरू आपल्याला आत्म्याशी दास्यत्व करत कसं करायचं शिकव. दास्य म्हणून काय सांगितलं इकडे, मागा झाले निरूपण सातवे भक्तीचे लक्षण. आता एका सावधान आठवी भक्ती देवासी परमा सख्य करावी. देवाशी प्रेम काय, देवाशी परम सख्य करावं. आणि आतापर्यंत देवाशीच प्रेम सख्य केलेलं आहे, परम सख्य केलेलं आहे. देवाशी परम सख्य केलेलं नाही. आपण देवाची भक्ती करतो कशासाठी करतो? प्रतिमा देव असो किंवा अवतार देव असो, कशासाठी आपण करतो? देवासाठी ना. मग इकडे आपण काय सांगितलं आहे? देवाशी परम सख्य करावी. म्हणजे देवाशी आपण काय करायला, एकरूप व्हायला पाहिजे, देवावर प्रेम करायला पाहिजे. प्रेमा प्रीतीचे बांधावे. देवाला कसं करायचं, जिंकायचं आपण? प्रेम प्रीतीने. आता देवाला प्रेम प्रीतीने कसं आपल्याला बांधता येईल? म्हणून सांगितलं देवासी परमा सख्य करावे, प्रेम प्रीतीने बांधावे, आठव्या भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे. देवासी परमा सख्य करावे.
देवाशी प्रेम परम सख्य करावे. कसं सांगतो सद्गुरू? श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, विष्णू स्मरण, पाच सेवन, अर्चन, वंदन, दास आणि सख्य. नवविद्या भक्तीने सद्गुरू शिकवतो आपल्याला कसं देवाशी आपण परम सख्य करा. देवाला ओळखायचं आहे, तो विषय तर कळला पाहिजे की नको आपल्याला. म्हणून श्रवण भक्ती कळलं काय करायला पाहिजे. कीर्तन, पुढे विष्णू स्मरण, सगळीकडे देव आहे. पाच सेवन, सद्गुरू सांगेल तसं चालायचं. अर्चन, सद्गुरू सांगेल तर बघ आपण ग्रहण करायचं. वंदन, सगळीकडे देव बघायचं. अनुभवायचं. दास्य आणि म्हणजे देवाचं आपण देहाचं दास्य, देहाचं दास्य न करता देवाचं दास्य करायचं. आपल्यात देव आहे त्याचा अनुभव घ्या आणि घेतल्यानंतर त्याला स्मरण करा. आणि सख्य, दास्य, सख्य आणि दास्य कोणाचं करायचं? आत्म्याचं करायला. सद्गुरू आत्म्याशी दास्यत्व कसं करायचं काय सांगितलंय आपल्याला? काय दिलेलं आहे? बीज मंत्र. त्या बीज मंत्राला काय म्हटलं? ज्ञानशस्त्र घेऊन या हाती केली तम अज्ञानांची. ज्ञानशस्त्र आहे त्याच्याने काय होतं? बीजमंत्र म्हणजे ज्ञानशस्त्र आहे ना तो. त्याच्याने काय होतं? ज्ञानशस्त्र घेऊन या हाती केली तम अज्ञानांची शांती. तमो गुणाचा नाश होतो. तमोगुण म्हणजे अज्ञान ना, त्याचा नाश होतो. म्हणून सांगितलं ज्ञानशस्त्र घेऊन या हाती केली तम अज्ञानांची. त्याची काय होतं? ज्ञानशस्त्र घेऊन या हाती केली तम अज्ञानाची शांती. त्याच्यासाठी 3 साधनं दिले आपल्याला. बीज मंत्र, 4 भजन आणि सत्संग. त्याच्याने काय होतं? आपल्याला देवाशी सख्य, दास्य, भक्ती घडलं. दास्य आणि सख्य घडलं मग काय होतं? आत्मनिवेदन. मी कोण, मी कोण, मी कोण. मी जिवंत असताना कळलं पाहिजे, मेल्यानंतर काहीच कळणार नाही. कारण देव आरसा फुटला कसं बघणार आपल्याला? आपण देव म्हणजे आरसा आहे ना, आपल्याला बघायला दिलेला आरसा आहे परमेश्वराने. तो फुटला तर आपण कसं दिसणार? आपण आपल्याला बघू शकतो का? आपल्याला आरसा लागतो, आरशाशी आपण बघू शकत नाही. तसं देह हा आरसा आहे. जिवंत असताना त्याच्यावर बसलेला मळ, घाण, अशुद्धता साफ करायची. कशाने? बीज मंत्र, 4 भजन आणि सत्संग. सत्संग म्हणजे काय आहे? निरूपण म्हणजे काय आहे? देवाने दिलेला निरोप जाणता तुम्हाला सांगतो. म्हणजे अर्थ, शब्द फरकट, अर्थ घनदाट. शब्दांचा अर्थ, शब्द फरकट आहे. जसं आपण काय आपल्या शेंगदाण्याची शेंग खातो की नाही, टरबट फेकून देतो की नाही, आता शेंगदाणा खातो की नाही. टरबडा सगळं शेंगदाणा खाता येत नाही. तसं शब्द आहे, शब्दाने देवाचा अपरोक्ष रूप कळतो, परोक्ष कळतो. मन शुद्ध होतो की नाही? 4 भजन म्हणजे मन शुद्ध होतो की नाही? सत्संगाने मन शुद्ध होतं की नाही? बीज मंत्राने सुद्धा मन शुद्ध होतं. म्हणून तिन्ही साधनांचे भाव कष्ट केले. देवाशी प्रेम कसं करायचं ते काय सांगितलं सद्गुरू? नवविद्या भक्ती. देवासी परमा सख्य करावे, प्रेमवृत्तीने बांधावे, 8व्या भक्तीचे जाणावे, लक्षणाचे राजाधिराज सद्गुणास रामेश्वरास, राजाधिराज सद्गुणास वंशमान, राजाधिराज सद्गुणास बिलगलिंगमान, राजाधिराज सद्गुणास काळ सिद्धेश्वरा, राजाधिराज सद्गुणास